मग इकडे आल्यानंतर थोडं शिक्षण घ्यायचं होतं, पण त्यावेळेला इतकं असं हे नव्हतं की लगेच कॉलेज. मग घरी बसून शिवण क्लास करणे, कम्प्युटरचे क्लासेस करणं, बाकी जे काही आपल्याला करतात. तर टेस्ट बिघडली की कस्टमर थोडंसं नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजचा जो विषय आहे आपला तो तुमच्या सगळ्यांचा आवडीचा आहे. थोडंसं गेस कराल, आपण ही गुलाबजाम फ्लेवरमध्ये मिळतो किंवा काय म्हणू शकतो, आता मला बोलता बोलता तोंडात पाणी यायला लागलंय. रसमलाई फ्लेवरमध्ये मिळतं किंवा चॉकलेट, कोकोनट, पायनॅपल या फ्लेवरमध्ये मिळतो. येस, आतापर्यंत तुम्ही गेस केलं असेल. आपण आज बोलणार आहोत केकच्या संदर्भात. मला म्हणजे माहिती आहे की 99% लोकांना केक हे खूप आवडतो. आपल्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमामध्ये केकचा सहभाग हा आपल्या नातेवाईकांसारखा असतो की ते असल्याशिवाय आपला पुढचा कार्यक्रम होत नाही. आणि ही इंडस्ट्री आता इतकी मोठी झाली आहे की त्याच्यामध्ये केक आर्टिस्ट अवेलेबल झाले आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आर्ट चॉकलेट्समध्ये किंवा केकमध्ये अवेलेबल होतात. आणि ह्या क्षेत्राबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत स्वाती चौधरी मॅम. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे बघून. आणि एक महिला केक आर्टिस्ट आज आमच्या समोर आलेली आहे, ते पण पाहून पण आम्हाला खूप छान वाटतंय. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला थोडी सांगाल? नमस्कार. प्रथमतः नीरा मॅम, तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. पुणा वुमन्स क्लबला जॉईन झाले आता एवढ्या महिन्याभरातच. Yes. तर खूप छान वाटतंय आणि तुम्ही बोलवल्याबद्दल म्हणजे छान वाटतंय पहिल्यांदा आले इथं तर. हो. माझं नाव स्वाती उमेश चौधरी. माझं अमर बेकर्स म्हणून हडपसरमध्ये शॉप आहे. येस. तर आपण जे केक बनवणारे जे लोक आहेत, जे होम बेकर्स आहेत, शॉपवाले आहेत, त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो. बर. जसं की मग घरी बसून पण तुम्ही एक अर्धा किलोचा केक स्वतः पण बनवू शकता. बरं. आणि जे मोठे बेकरीवाले आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही 20 किलो 25 किलो अशा म्हणजे क्वांटिटीमध्ये पण होलसेल रिटेल दोन्ही आपण करून देऊ शकता. ओके. या आधी स्वाती मॅम, मला तुमची हिस्ट्री ऐकायला आवडेल किंवा तुम्ही स्वतः काय आहात हे ऐकायला आवडेल. तर मी एक कुठून आला आहात तुम्ही? मी हडपसर मधून आले. ओके. माझं शॉप आहे हडपसर. ओके. आणि मी स्वतः केक बनवते, केकचे क्लासेस घेते. ओके. प्रॉपर कुठल्या आहात तुम्ही? प्रॉपर मी हडपसर मधले. तिथलेच आहेत. ओके. म्हणजे तुम्ही जन्म आणि लग्न तिथेच? माहेर माझं पिंपरी चिंचवडचं आहे. बर. शिक्षण जैन संघटना म्हणून कॉलेज आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तिथं झालं. बर. वडिलांची भोसरी MIDC मध्ये कंपनी आहे. ओके. तर थोडासा बिझनेसचा थोडासा एक्सपिरियन्स ऑलरेडी होता तुम्हाला? बर. तर तिथून 2003 मध्ये माझं लग्न झालं आणि आमचं अमर ब्रास बँड म्हणून 2003 मध्येच 15 ऑगस्ट 2003 ला आमचं अमर ब्रास बँड म्हणून त्याचं बिझनेसचं ओपनिंग झालं. जे लग्नासाठी वगैरे जो सेटअप लागतो आपल्याला, बरोबर. वाद्य असतात, Yes. जे पारंपरिक वाद्य असतात किंवा साऊंड हे ते असं. हो. तर ते आतापर्यंत 22 वर्ष झाले आमच्या त्या पण बिझनेसला. ओके. तर असं डिजिटल साऊंड वगैरे आणि पारंपरिक हो, असं दोन्ही हो, पद्धतीने हो. तो सेटअप आहे. बर. तर त्यानंतर मग 12वी मध्ये लग्न झालं. मग इकडे आल्यानंतर थोडं शिक्षण घ्यायचं होतं, पण त्यावेळेला इतकं असं हे नव्हतं की लगेच कॉलेजला पाठवायचं. येस. येस. मग घरी बसून शिवण क्लास करणे, कम्प्युटरचे क्लासेस करणं, बाकी जे काही आपल्याला करता येईल ते. बरोबर. आणि मग तसं शिकत मग आम्ही असंच मुलं झाली. एक मुलगा आहे आता 10वीला ओके. आणि मुलगी आहे 8वीला. तर दोन्ही मुलं पुण्यात आहेत स्कूलला, एक दस्तूरला, एक हेलेना. घरी बसून शिवण क्लास करणे, कम्प्युटरचे क्लासेस करणं, बाकी जे काही आपल्याला करता येईल ते. असं म्हटलं एकदा की मैत्रिणी मिळून आम्ही केकचं म्हणजे क्लासेस शोधत होतो इकडे तिकडे. मग कांचन मॅम, कांचन गोरे म्हणून, तर त्या GSPMच्या तिथे अंडेवाडीला घ्यायच्या क्लासेस. मग आम्ही 1 दिवसाचा एक क्लास केला तिथे. बर. मग आवड होती म्हणून आणि
म्हणजे नाही का मला सुद्धा स्वतःला केकची आवड आहे हो आणि मुलं लहान असल्यामुळे नाही का त्यांना पण थोडस असतं क्रेज की केक बरोबर. तर त्याच्यातून मग असं करत गेलो थोडे 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 मग बाकी शेजारी वगैरे लहान मुलं तर असतात की आमच्या मम्मीने खूप छान केक केला केक आमची मम्मी बनवला. एवढा केक बनवला तेवढा असं म्हणजे सगळं म्हणजे सगळी मुलं असं त्यांच्या ग्रुपमध्ये वगैरे सांगायचे मग आमच्या ह्यांनी पण त्यांचे मित्रांचे वाढदिवस वगैरे दुसरं काही घेऊन देण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा केक घेऊन जायचे ऍज अ गिफ्ट म्हणून बरोबर. मग तिथून मग पब्लिसिटी व्हायला माउथ पब्लिसिटी वरती बऱ्यापैकी हडपसर एरियामध्ये आमचं चालतं चालू झालं. ओके. मग आता किती वर्ष झाले तुम्ही केक बनवताय? केक बनवते त्याला एक 9 वर्ष झाली बर 2017 16-17 मध्ये मी सुरू केलं होतं केक वा. केक आर्टिस्टला त्या फेवरेट फ्लेवर विचारणं खूपच अवघड गोष्ट आहे, पण तुमचा फेवरेट फ्लेवर कोणता आहे? माझं चॉकलेट ट्रफल कोणती अवघड गोष्ट आहे केक बनवताना? केक बनवताना टेस्ट मेंटेन करणं खूप अवघड आहे बरोबर माझ्यासाठी तरी बरोबर. कारण कसं होतं सगळं देता येतं हा. पण काही एखादी जरी गोष्ट कमी जास्त झाली तर टेस्ट बिघडली की कस्टमर थोडस मॅडम ती मागची टेस्ट होती ना ती आता हो टेस्ट जेव्हा आपण रेग्युलर व्यवस्थित ठेवतो किंवा मागे दिलेली जी टेस्ट आहे त्याच्यात अजून काहीतरी इम्प्रूव्ह करून किंवा अजून बरोबर. काही नाही हा तर तुम्ही आता जेव्हा कस्टमर मला विचारलं मॅडम तुम्ही सांगा की कोणता चॉकलेटचा किंवा कोणता कसा हो. मग त्यांना मी अगोदर आवडतो तुमचा फेवरेट कुठला आहे हो. तुम्ही कुठला टेस्ट केलाय तर हा तुम्ही मँगोचा टेस्ट केला स्ट्रॉबेरी पायनॅपल तर हे तर रेग्युलर मग तुम्ही ट्रफल ट्राय करा. तुम्ही करा म्हणजे तो जर नसेल तर बटरस्कॉच करा कधी बरोबर. मग तुम्हाला त्यातच काय अजून इनोव्हेटिव्ह करता जसं येईल. तुम्ही म्हणाल गुलाबजामुन केक हो कलाकंद केक आहे हो. रसमलाई केक आहे हो त्याच्यामध्ये काही वेगळं करता येईल का ते आम्ही बघतो बरोबर. आणि जो लुक आहे केकचा तर तो म्हणजे प्रेझेंटेशन खूपच मॅटर करतं आजकाल. खूप हो खूप हो महत्वाचं हो आहे. हो आणि लहान मुलं असतील तर त्यांना अट्रॅक्शन असतं बरोबर. कार्टून कॅरेक्टर त्याच्यावर लावावे हो मग कधी फॉन्डंटचे लावावेत कधी आणि फॉन्डंट मध्ये पण काय होतं कधी कधी प्रॉब्लेम येतो कधी कधी गळूनच पडतात मुलं नाराज होतात बरोबर बरोबर. मग त्यांना ते समजावून सांगून आम्ही पेपरचे टॅग लावते किंवा असं म्हणजे कस्टमरला टेस्ट स्ट्रक्चर आणि ते दिसताना पण त्यांना असं हवा हवा असं वाटलं किंवा असं मनात भरण्यासारखा केक द्यावा असं ते आजकाल थोडं थीम केक्सची खूपच क्रेज आहे. ज्या पद्धतीचा तुमचा कार्यक्रम त्या पद्धतीचा केक झालाच पाहिजे असं हे असतं. आणि आता ऑलमोस्ट आपल्याकडे खूप सारे गुगलवरती इमेजेस अवेलेबल होतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे डायरेक्ट इमेजेस घेऊन लोक येत असतील. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे बनतो का सेम टू सेम? सेम टू सेम आम्ही तर जितका प्रयत्न करता येईल तितका सेम टू सेम बनवतो थोडस 19-20 होतं होऊन कारण जातं. कधी कधी कॅमेऱ्याचा इफेक्ट असतो काय बरोबर असतं बरोबर मग तेही असतं तर जितकं करता येईल तितकं तरी करतो बरोबर बरोबर. तुमच्या शॉप बद्दल अजून थोडंसं सांगाल? तर माझं शॉप आहे कामधेनू इस्टेटमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे एसडीएफ शॉपिंग सेंटर तर तिथं माझ्या शॉपमध्ये मी जे केक आणि चॉकलेटशी रिलेटेड सर्व मटेरियल ठेवलं आहे जेणेकरून आता केकचा बेस आहे बेस म्हणजे पावडरी आहेत मग त्याच्यामध्ये प्रिस्टीन आहे पिल्सबरी आहे तर ह्या 2 कंपन्यांचे जे प्रीमिक्स आहेत ते बेस्ट क्वालिटीचे आहेत ज्याने आपला स्पॉन्ज जो आहे टेस्टी पण बनतो आणि एकदम नाही का असे जसे आपल्याला पाहिजे क्रम म्हणजे कधी कधी असं एकदम भुरा भुरा क्रंची पडतो वगैरे कटिंग पाहिजे वगैरे असतं. करताना तर तसं पडत नाही तर चांगल्या क्वालिटीचे आपण प्रीमिक्स ठेवतो त्याला क्रीम पण लागते जी वरतून आपण केकला लावतो तर ती पण प्रीमियम क्वालिटीची स्टारविप कंपनी आहे ट्रोपोलाइट आहे तर अशा चांगल्या कंपन्यांच्या आपण क्रीम ठेवतो त्याचबरोबर जे केकला डेकोरेशनसाठी मग एकदम बारीक बारीक मणी असतात किंवा वरती जे स्प्रिंकलर्स केलेले असतात ज्या वस्तू असतात त्या एडिबल नॉन एडिबल जे सगळं डेकोरेशनसाठी मग त्याला फोटो प्रिंट लावतात आता बरेच तुम्ही ट्रेंड बघत असतात जे फोटो प्रिंट केक असतात तर ते शुगर शीट असते आणि त्याची इंक पण एडिबल वापरावी लागते आता आपण साधी इंक वापरली तर ती खाऊ नाही शकत. बरोबर आहे. तर मग आम्ही ते पण कस्टमरला सांगून म्हणजे विश्वासात घेऊनच सांगितलं आपण असं असं करतोय पण हे असं असं आहे तुम्ही खाऊ पण शकता बरोबर. आणि मग ते फोटो प्रिंट त्यांच्या म्हणजे त्यांनी जे फोटो पाठवलेले असतात ते पण आपण प्रिंट करून देतो आणि कस्टमरचे कस्टमाइज केक वगैरे बनवून देतो आणि जे कस्टमरला जर एखादी गोष्ट नसेल माझ्याकडे तर आम्ही 2 दिवस 3 दिवसात त्यांना किंवा लगेच जर अवेलेबिलिटी अवेलेबल करून पण देतो. होत असेल तर आम्ही लगेच अवेलेबल करून देतो बर बर बर.
खूप छान वाटलं स्वाती मॅम तुम्ही इथे आलात आणि नक्कीच हडपसरमध्ये तुमचं शॉप आहे. मी तुमच्या शॉपला ऑलरेडी भेट देऊन झाली आहे. तुमच्याकडे सगळ्या पद्धतीचे प्रकार तिथे आहेत. प्रीमिक्सेस पासून ते केक स्टँड पर्यंत तुमच्याकडे सगळं आहे. लहान मुलांचे खूप छान छान टॉईज मी तिथे ते पाहिले, जे तुम्ही केक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो सजवू शकता. याच्याबद्दल तुमच्याकडे खूप सामान आता अवेलेबल आहे. नक्की आपले जेवढे पुणे वुमन्स क्लबचे व्ह्युअर्स आहेत, जे केक आर्टिस्ट आहेत, तुम्हाला जर काही सामानाची गरज असेल तर नक्की स्वाती मॅमला संपर्क साधा आणि वेगवेगळ्या पद्धतीचं सामान तुम्हाला त्यांच्याकडे अवेलेबल होऊ शकेल. थँक्यू सो मच मॅम, इथे आलात आणि तुमचे छान विचार आमच्या बरोबर शेअर केले. थँक्यू.